सीताराम राम राम 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 सीताराम राम। मंडळी, अक्षरशः मी वाकिलोनी या गावचा आहे, तर मी राहायला पुण्याला असतो। तर माझे आजोबा गोरख सीताराम उदमले, वडील नवनाथ गोरख उदमले, राहणार वाकिलोनी। तर अक्षरशः मी पुण्यात होतो, तर वडील माझे एक 10-11 वर्ष झाले वारले। माझं काही गावाशी काही संबंधच नव्हता, पुण्यात जन्म माझा झालेला आहे। तर वडील वारल्यानंतर काही जबाबदाऱ्या माझ्यावरती आल्या, मग ती जबाबदारी मी उचलत आजी आजोबा होते त्यांचं थोडंसं संगोपन करत मी माझं येणं जाणं कंटिन्यू व्हायला लागलं। आणि वडील मला त्यावेळेस सांगायचे बाबांबद्दल की बाबा असे बाबा तसे सगळे चमत्कार त्यांनी मला, त्या अंगठीचा असू द्या किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला सांगितलं होतं। मी लहान होतो त्यावेळेस, पण मला लई इच्छा होती, ओढ होती, पण माझं वय कमी होतं, इच्छा होती पण येऊ शकत नव्हतो। म्हणून तर मी जसं यायला लागलो तशी प्रचिती मला घडायला लागली। आणि इतकं सुंदर, खरं सांगतोय, ऊर्जा आहे, देव आहे, शोधता आला पाहिजे। खतरनाक या अंगावरती शहारे आले माझ्या अक्षरशः, आणि खतरनाक मध्ये ऊर्जा आहे, नाद करायचा नाही अजिबात। खरंच जेवढे माझी संकल्पना होत्या मनामध्ये, जेवढे पण सगळे या बाबांमुळे माझे पूर्ण झाले। शून्यातून विश्व निर्माण झालेले। आज फुटपाथवरती माझा प्रवास होता, आज बंगल्यामध्ये डायरेक्ट त्यांनी टाकले मला, म्हणजे विषय खतरनाक केलेला आहे बाबांनी। म्हणून मला कुठेतरी वाटत होतं की बाबांपाशी जी काठी आहे ती लाकडी आहे, तर मला कुठेतरी वाटत होतं की इथले तर लोक भरपूर करतात ते बाबांसाठी, कोण काय त्या पद्धतीने। तर मला असं वाटलं की बाबा की आपण एक चांदीची काठी दिली पाहिजे बाबांना, नाही का। तर 1 किलो चांदीची काठी मी बाबांना अर्पण केलेली आहे, आणि इतका आनंद वाटला, आणि देताना शहारे आले, आणि अक्षरशः बाबांचा जो चेहरा मला इतका हसमुख वाटला, अक्षरशः डोळ्यात माझ्या पाणी आलं। आणि खरंच मस्कर नाही करत मी, ऊर्जा नाथ कोळान ती ऊर्जा मला जाणवली, माझ्या अंतकरणात गेली। त्याच्यामुळे मित्रांनो, खरंच सांगतो, शक्ती आहे, फक्त विश्वास माणसाने ठेवला पाहिजे। जय हरी।